तर बघा खूप दिवसांनी पावसाला सुरुवात झाली. असं सगळीकडे असं काळं काळं असं ढग झाले. किती दिवस म्हणजे 8 दिवस तरी पाऊस नव्हता. आज मस्त असा पाऊस चालू झालाय. आणि आमच्या गॅलरी समोर बघा कॅमेरा आहे. सध्या बघा सगळीकडे पालखी वगैरे सेलिब्रेट चालू आहे स्कूलमध्ये. तर मी माझ्यासाठी दवाखान्यात गेले होते आणि येता येता तिथे बघा आमच्या घराजवळच्या स्कूलमधले मुलं मस्त असे सगळे तयार होऊन, मुलं मुली, कोणी तुळस घेतलं होतं, कोणी पालखी घेतली होती आणि काय काय जण टाळ घेऊन आले होते आणि रस्त्याने जात जात त्यांचं विठू माऊलीचं नामाचा गजर सुद्धा चालू होता. तर छान छान अशा मुली सगळ्या नटून आल्या होत्या. मी थोडंसं तिथनं कॅप्चर केलं आणि आम्ही सुद्धा बघा लहान होतो ना शाळेमध्ये असं मस्त मस्त तयार होऊन जायचो. पण आधीचं तयार होणं वेगळं आणि आताचं वेगळं आहे. आधी कुठल्याच गोष्टी अशा अवेलेबल नव्हत्या, साध्या साध्या अशा गोष्टी होत्या, पण त्यात सुद्धा खूप सारा आनंद होता. आणि मी सुद्धा लहान होते ना त्यावेळेस 1-2 वर्ष की 3 वर्ष मी वारी केलेली आहे. नमस्कार मंडळी. तर आज मी चालले कुणालसाठी वारकऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी. तर दरवर्षी आहे ना त्याला कुर्ता पायजमाच घ्यायची मी, पण आता यावर्षी त्यांना धोती घ्यायला सांगितले. तर बघूया आता. घराच्या जवळ आमच्या बरेच दुकान आहेत कपड्यांचे, तर इथं भेटलं तर चांगलं आहे, नाहीतर मग तेवढ्यासाठी मला लांब जायला लागेल सिटीमध्ये. तर इथं घराजवळ भेटलं तर बरं आहे. पण आता बघूया. आम्ही लहान होतो त्यावेळेस म्हणजे घरात ज्या असेल ते घालायचो, जायचो, टाळ वाजवत जायचो. असं मी तुम्हाला आधी पण एक व्हिडिओ दाखवलाय ना, एका शाळेचे मुलं चालले होते वारकरी बनून सगळे. तर रस्त्याला खूप गर्दी होती, तसंच ते हळूहळू जात होते. तर चला कुणाला कुर्ता पायजमा तर नाही घ्यायचा आहे. खरं तर गेल्या वर्षीचा कुर्ता पायजमा चांगला आहे त्याचा, पण त्यांना यावर्षी धोती घ्यायला सांगितले. आणि त्याच्या साईजची धोती भेटेल की नाही हे टेन्शन आहे मला, कारण लहान मुलांचं काय भेटून जातं, पण कुणालच्या साईजचं म्हणजे हाईटला पुरेल एवढी धोती चांगली भेटायला पाहिजे. आणि धोती त्याने कधीच घातलेली नाही आजपर्यंत. तर आता पहिल्यांदाच त्याला धोती घ्यायची आहे आणि मी आता जाऊन बघून येते. पाऊस पण चालू आहे बाहेर आता, म्हणजे पाऊस चालू झाला आहे हळूहळू थोडा थोडा. तर चला त्याला बघून येते मी धोती आणि कुर्ता आणि त्याच्यासोबत छान अशी टोपी घ्यायची आहे. तर चला मी बघून येते. जर घराच्या जवळ भेटलं तर चांगलंच आहे. तर चला जाऊन येते. तर चला कुणालसाठी मी कपडे घेऊन आले आणि खरं तर घराच्या जवळच भेटले मला कपडे त्याच्यासाठी. आणि ठीक आहेत म्हणजे चांगले आहेत. घराच्या जवळच आमचं एक मोठं दुकान आहे, तर त्या ठिकाणी आता बरेच व्हरायटी ते आणता येतं. आणि कुणाला इथं घराच्या जवळच कपडे भेटले आणि मेन म्हणजे त्याच्या साईजची धोती भेटली. ते मला टेन्शन गेलं, कारण मला वाटत होतं घराच्या जवळ नाही भेटली तर मला लांब जावं लागेल आणि तेवढ्यासाठी मला बाहेर सिटीत जायचं नव्हतं आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्यासाठी. तर चला मी कसे आणले ते तुम्हाला दाखवते. तर बघा हा असा मस्त असा कुर्ता आहे, छान आहे कुर्ता पण. आणि खरं तर हे ड्रेस घेतले आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा त्यांनी एक जो ड्रेस दाखवला ना तोच पसंत पडला आणि ही धोती. ही मस्त अशी धोती आहे आणि कुणाल पहिल्यांदाच धोती घालणार आहे. त्याचं असं म्हणणं होतं मम्मी इथून उघड आहे, हे कसं घालून जायचं, असं त्याचं चाललं होतं. अरे म्हटलं धोती अशीच असते आणि जर आपण जे आपल्या म्हाताऱ्या माणसांची धोती असते ना, जर ती आपण त्याला बांधली तर ती मोठी होणार आणि मग हे कसं इलॅस्टिक आहे तर हे आपण सहज काढू घालू शकतो. आणि मस्त अशी धोती भेटली त्याला त्याच्या साईजची.
तर मला तेच वाटत होते की बाबा त्याला धोती भेटेल की नाही जवळपास. तर असं चला मस्त असे कपडे भेटलेले आहेत कुणालला. आणि यावर्षी कुणालचा लुक वेगळाच असणार आहे आणि मीच खूप जास्त एक्साइटेड आहे कुणालचा लुक बघण्यासाठी यावर्षीचा. आणि त्याच्यासोबतच ना मी मस्त अशी पांढरी टोपी पण घेतली आणि थोडी कडक आहे ही टोपी, त्यामुळे ना डोक्यावरून ही पडणार नाही त्याच्या. त्यामुळे त्याला घरामध्ये पांढऱ्या टोप्या आहेत पण म्हटलं त्या कसं आहे घसरून खाली पडतात ना, त्या कडक नाहीयेत. तर ही अशी कडक टोपी आहे आणि ह्याचा आकार पण वेगळा आहे बघा. आणि मग अशी ही डोक्यावर बसवली ना की पडणार नाही, त्यासाठी म्हटलं त्याला हे घेऊया. आणि माझ्याकडे ना पांढरं उपरणं पण आहे. तर असं सगळं मी त्याला वेअर करून मस्त तयार करून स्कूलला पाठवणार आहे. आता सध्या त्यांच्या स्कूलमध्ये आहे ना म्हणजे हे काय म्हणतात प्रॅक्टिस घेत आहेत, म्हणजे ते कसे त्यांना पाऊल खेळायचे वगैरे याची प्रॅक्टिस घेत आहेत. रोज तो स्कूलला टाळ घेऊन जातोय. तर असे मस्त असे कपडे घेतलेत कुणालचे. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि मेन म्हणजे धोती मला खरं तर खूप दिवसांपासून त्याला घ्यायची होती पण त्याच्या साईजची भेटत नव्हती आणि शिवून कुठून घ्यायचं हे मला माहीतच नाहीये. तर त्यासाठी तर चला आता 1 वाजलेत, मला जायचंय माझ्या ड्युटीवर. कारण आज मी सांगितलं होतं उशिरा येईन म्हणून, कारण कुणाचे कपडे आणायचं होतं. तर चला निघते, संध्याकाळी आल्यावर भेटूया. बाय बाय. पण काय बनवायला ते तर सांग. चाललंय कुणालचं काहीतरी, काय राडा पसारा काढून बसलाय. सगळं झाल्यावर दाखवतो का. कुणालला म्हटलं काय करतोय सांग, तर म्हणतोय नाही झाल्यावर सांगतो मी. ठीक आहे चल. कुणालचे असे उद्योग चालू असतात सतत काय ना काय. सगळं बेसिन घाण केला तर ते बेसिन पण स्वच्छ कर. काय लवकर आवर. चला तर कुणालचे असे काही ना काही उद्योग चालूच असतात. तर मी आले आता कामावरून. आल्यानंतर पहिलं काम असतं ते स्वयंपाक करायचं. कारण मी ऑलरेडी 8 वाजता येते आणि 8 वाजता आल्यानंतर तासभर तरी जातो स्वयंपाक करायला. आणि माझा प्रॉब्लेम काय होतो की कामावरून आल्यानंतर पहिला स्वयंपाक करावा लागतो. तोपर्यंत होतात 9, 9:15 स्वयंपाक करेपर्यंत. आणि स्वयंपाक झाल्यानंतर 9च्या नंतर जर भाजी आणायला जायचं म्हटलं की बरेच भाजीवाले जातात किंवा भाज्या संपलेल्या असतात. हे असं काही ना काही होतं. आणि जर कामावरून आल्यानंतर स्वयंपाक बाजूला ठेवला आणि भाजी आणायला जायचं म्हणलं की येईपर्यंत 8:30 पावणे 9 होतात. मग असा प्रॉब्लेम होतो की एकतर पहिला स्वयंपाक करायचा नाहीतर भाजीला जायचं. भाजीला जर पहिला जाऊन आले की मग स्वयंपाक करायला उशीर होतो. ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे मी कधी कधी भाजीला जाते, कधी आई वगैरे आणून देते किंवा आत्या मामा आणून देतात भाजीला. तर असं होतं. तर आल्या आल्या पहिल्यांदा स्वयंपाक करून घेते. स्वयंपाक झाल्यानंतर सगळं मी आवरून घेते. मग त्याच्यानंतर जरासं मी भाजीला जाऊन येते. आणि मग हे असं रुटीन रोजचं चालू राहतं. आणि कसं आहे पहाटे 5:30ला मी उठते आणि दिवसभर म्हणजे 10 वाजेपर्यंत माझं काम आवरते. त्याच्यानंतर मी माझ्या कामावर जाते. आणि 10 तासाची ड्युटी करणं काही सोपं नाही आहे. भले त्याच्यामध्ये किती कष्ट आहेत हे मॅटर नाही करत, पण 10 तासाची ड्युटी करणं, परत घरातलं परत सगळं A to Z काम एकटीनं करणं हे सोपं नाही आहे. रोज मी मन लावून करते पण कधी कधी शेवटी माणूस आहे, वैताग येतो, कंटाळा येतो, कधी कधी खूप चिडचिड होते. तर असं चला ह्या गोष्टी रोज सतत चालू राहणार आहेत. मी आता स्वयंपाक करून घेते आधी. तर मी इथे ना टोमॅटो कट करून घेतला एकदम बारीक आणि कांदा पण एकदम बारीक कट केलाय.
आणि पनीरसुद्धा मी आहे ना आधी खिसायला घेतला होता, पण खिसायला काही पटपट होईना म्हणून मी बारीक बारीक तुकडे करायला घेतले. याच्या आधी मी आहे ना कांदा टोमॅटो असं लांब लांब चिरायची आणि पनीरसुद्धा आहे ना लांब लांब त्याचे स्लाइस करायची. पण आज मी माझ्याकडे सामान कमी असल्यामुळे ना मी सगळं बारीक बारीक असं कट करून घेतलंय. त्याच्यानंतर बघा माझ्याकडे चीज पण थोडंच होतं, त्यामुळे मी चीजचे सुद्धा आहे ना असे एक 2-4 असे स्लाइस करून घेतलेत, कट करून घेतलेत. आणि मग मला थोडंसं छातीत खूप जास्त जळजळ होतं, त्यामुळं म्हटलं की ॲसिडिटीची गोळी खाऊया. तर हा आहे ना औषधाचा डब्बा माझ्या मिस्टरांचा आहे. त्यांना ही अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं चालू आहेत. याच्या आधी पण मी सांगितलं होतं की त्यांना काय झालं होतं, तर असं त्यांना लाईफ टाईम औषधं चालू ठेवायला सांगितलं डॉक्टरांनी. तर हा औषधाचा डब्बा त्यांचा आहे. तर त्यांच्या डब्यामध्ये मी बघत होते ॲसिडिटीची गोळी आहे का, तर त्याच्यामध्ये मला ती गोळी भेटली. त्यामुळे मग मी परत म्हणजे मला जी गोळी हवी होती ती घेतली आणि बाकीचं ठेवून टाकलं. मग तर बघा माझ्या सकाळच्या ना अशा एक 4-5 चपात्या उरलेल्या आहेत. तर म्हटलं आता या चपात्यांना वेगळं असं आता भाजी वगैरे करत बसण्यापेक्षा आहे ना, तर म्हटलं आता याचा आहे ना चपातीचा रोल बनवूया. त्यासाठी ही सगळी मी तयारी करून घेतली आहे. तर माझ्याकडे जे जे साहित्य अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये मी आता चपातीचे रोल बनवणार आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. आपल्या जेव्हा चपात्या जास्त उरतात मग त्याला वेगळी अशी भाजी करत बसण्यापेक्षा आहे ना मी कधी कधी अशी चपातीचे रोल बनवते. पण आज एकदम सिंपल पद्धतीनं बनवते, कारण वेळ खूप जातो या गोष्टी मागे. पण मी आधी याला ना आलं लसूण आणि लाल तिखट अशा गोष्टी सगळ्या टाकून पनीर फ्राय करून घ्यायची, म्हणजे आपलं गॅसवरती. त्याच्यानंतर आपल्याकडे जे भाज्या कांदा टोमॅटो चीज स्लाइस मेयोनीज टोमॅटो सॉस आणि एक पिझ्झा मिक्स मसाला म्हणून येतो पुढे मी दाखवेनच, या सगळ्या गोष्टी टाकून मी पनीर रोल बनवायची. याच्या आधी मी एकदा रेसिपी दाखवली 1-2दा. तर आज जास्त सामान नव्हतं तर म्हटलं चपात्या तर उरलेल्या आहेत मग ह्या तर संपवायच्या, त्यासाठी मी हे असा रोल बनवला आणि चपात्या सुद्धा असं बनवलं की संपतात आणि पोरं सुद्धा आवडीने खातात, कारण त्याच्यामध्ये ना चीज असतं आणि ते पिझ्झा मिक्स मसाला असतो ना हा बघा. तर याच्याने सुद्धा खूप छान लागतं, टेस्टी होतं. तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा, पोरांना सुद्धा आवडेल आणि जास्त उरलेल्या चपात्या सुद्धा संपतात. आणि त्याच्या सोबतच मी थोडंसं वरण भात सुद्धा करणार आहे. चला तर मस्त असं सगळं टाकून ना घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आणि तव्यावरती तेल बटर जे काय आपल्याला आवडेल ते लावून मस्त असं कडक होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचं. मला तर मी 8 दिवस झाले आजारी होते तर तेव्हापासून माझ्या तर तोंडाची चवच गेली आणि तोंड असं एकदम कडवट झालंय. पण आता घरात इतर सगळे आहेत त्यांच्यासाठी तर असं वेगळे पदार्थ काहीतरी बनवावेच लागतात. मला तर कुठलाच पदार्थ असा चवदार लागत नाहीये, तोंड सगळं कडूच झालेलं आहे. तर बघा आपले हे रोल असे बनवून रेडी झालेले आहेत. याच्यासोबत आपण सॉस किंवा काही खाऊ शकतो आणि तुम्हाला दाखवते मस्त असे क्रिस्पी झाले ते बघा. असा आवाज येतोय मस्त कुरकुरीत. आणि हे रोल आहेत ना मीडियम गॅसवरती फ्राय केलेले आहेत, तर तेल किंवा बटर काही टाकू शकतो आणि मस्त असे क्रिस्पी झालेत. आणि हे बघा इथून आहे ना बघा असं चीज पण बाहेर येत आहे आणि काय म्हणतात घरगुती पिझ्झा किंवा काही म्हणू शकतो आणि मस्त हेल्दी पण. चला तर असं तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा.
चला तर स्वयंपाक झाला, किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि कुणालचे पप्पा आलं की जेवण करू, तोपर्यंत मी भाजीला जाऊन येते. आणि चला तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.